पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे नवी दिल्ली येथे। ते सध्या राज ठाकरे यांच्या ताफ्याच्या मागे ते देखील आहेत। प्रशांत, राज ठाकरे यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर ते आता कुठे निघालेले आहेत? राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर आता जे आहेत अमित शहांची भेट घेतल्यानंतर ते निघाले आहेत। साधारणतः जर बघितलं आपण तर चर्चा अशी होती की जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी जातील, पण अजूनही ते जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले नाही आहे। होऊ शकतं विनोद तावडे यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे। आम्ही त्यांच्या कॉन्वॉयचा पाठलागा करतोय आणि त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करतोय की साधारणतः 30 मिनिटाच्या बैठकीत काय बाहेर पडले हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। त्यासाठीच आपण आता असं म्हणावं लागेल की साधारणतः यातून कुठेतरी साधारणतः अमित शहा सोबत जी 30 मिनिटाची बैठक झाली त्यातून काय निष्फळ झालं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। प्रशांत, जसं भाजपच्या सगळ्याच नेत्यांच्या तोंडी एकच वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं आणि ते आहे अब की बार 400 पार। त्यामुळे बाय हुक और कुक 400च्याहून अधिक खासदार निवडून आणणं हे भाजप आणि महायुतीचं धोरण आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे यांचं या महायुतीमध्ये सामील होणं, अमित शहांसोबत झालेली राज ठाकरेंची भेट आणि यानंतर आता नड्डांच्या भेटीला जाणं म्हणजे जवळपास हे निश्चित झालेलं आहे का की आता ही नवी युती महाराष्ट्रात पाहायला मिळणार? बरोबर आहे, ही नवी युती महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की यातून ज्या पद्धतीने चर्चा आहे की साधारणतः एक तर यामध्ये जी माहिती मिळते की विनोद तावडे यांच्या निवासस्थानी हे कॉन्वॉय गेलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। आम्ही त्या दिशेने जातोय आणि यातून जसा आपण प्रश्न केला म्हणाले की साधारणतः यामध्ये नवीन महायुतीमधला घटक पक्ष आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः जर बघितलं आपण तर हा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ या संपूर्ण भेटीमध्ये विनोद तावडेंची सुद्धा भूमिका खरं तर महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल प्रशांत, कारण अमित शहांच्या आधी विनोद तावडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली होती, त्यांची सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर ते देखील राज ठाकरेंसोबत अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत आणि आता जसं तुम्ही सांगितलं त्यानुसार ते पुन्हा विनोद तावडेंच्या बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत। बरोबर म्हणाली, हे पाहावं लागेल की आता अमित शहांच्या भेटीनंतर विनोद तावडे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे निघाले असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने चर्चा होती की ते भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतील त्यानंतर ते जातील। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की हे तीनही नेते अमित ठाकरे असो, राज ठाकरे असो, हे सर्व जे आहेत हे तीनही नेते राज ठाकरे यांच्यासोबत विनोद तावडे यांच्यासोबत ते त्यांच्या निवासस्थानी निघाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि थोड्याच वेळ आपल्याला जेव्हा आपण तिथे पोहोचू त्या निश्चितपणे कळेल की आपल्या साधारणतः यातून काय निष्पन्न झाले आणि ज्या तिथे होऊ शकतं तिथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निश्चितच प्रशांत, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।